कॅन्सरग्रस्त महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचा दणका। खामगाव महिला महाविद्यालयातील गंभीर प्रकरण। खामगाव येथील श्रीमती सूरजदेवी रामचंद्र महिला महाविद्यालय कार्यरत असलेल्या विमलताई तराडे या महिला शिपायांना रिटायरमेंट नंतर गंभीर आरोग्य समस्येला सामोरे जावे लागत आहे। त्या सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असून उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम काढण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विमलाताई या शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख वैशालीताई घोरपडे यांच्या आई असून त्या 30 जून 2023 रोजी सेवानिवृत्त झाल्या। निवृत्ती लाभाची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित कर्मचारी जयेश चंद्रकांत नागळा यांना वेळोवेळी विनंती केली होती। मात्र नागळा यांनी निवृत्ती वेतनासाठी आधीच सुमारे 2 लाख रुपये घेतले असून आता मेडिकल बिलाच्या प्रमाणपत्रासाठीही 25 ते 30 हजारांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। कॅन्सरग्रस्त विमलाताई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांच्या मुलीने महाविद्यालयाकडे प्रमाणपत्रासाठी विनंती केली। मात्र पैसे न दिल्यास पत्र देणार नाही असा अडेलतट्टू पवित्रा नागळा यांनी घेतला। एवढेच नव्हे तर त्यांनी अपमानास्पद व अश्लील भाषा वापरून मुलीला धमकावल्याचा आरोपही केला जात आहे।